नमस्कार मित्रांनो, आपण 11वीच्या बायोलॉजीमधला दुसरा चॅप्टर बघतोय. नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? एखाद्या गोष्टीला नाव देण्याची विशिष्ट पद्धत. तशा काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये व्हर्नॅक्युलर एक, सायंटिफिक नेम्स आणि बायनॉमियल नॉमेनक्लेचर. व्हर्नॅक्युलर म्हणजेच लोकल नेम्स, लोकल नेम म्हणजेच कॉमन नेम्स. लोकल म्हणजे काय? काही ठिकाणापुरती मर्यादित असलेली गोष्ट म्हणजे लोकल. मग त्या मर्यादित असलेल्या ठिकाणामध्ये जर एखादी नवीन गोष्ट आढळली असेल तर तिथलं नाव, त्याला पहिल्यापासून असलेले नाव म्हणजे त्याला लोकल नेम असं म्हणतात. म्हणजे ते नाव फक्त तेवढ्या एरियापुरतं वापरलं जातं, म्हणून त्याला लोकल नेम्स, कॉमन नेम्स किंवा व्हर्नॅक्युलर नेम असं म्हणलं आहे. आता बघूया सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम म्हणजे काय? आपण बघितलं की लोकल नेम्स म्हणजे काही विशिष्ट ठिकाणापुरते मर्यादित असलेले नाव, पण तेच नाव पूर्ण जगभर तेच नाव सगळीकडे वापरत नाहीत. मग त्यांनी काय झालं की सायंटिफिक नेम मग नंतर पुढं असं आलं की बाबा जे काही माहिती असलेले ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स, प्लांट्स होते त्यांना एक विशिष्ट पद्धतीने नाव देण्यात आलं आहे, सिस्टमॅटिक पद्धतीने. एक त्यालाच आपण इंटरनॅशनल कम्युनिकेशन. सुरुवातीला पॉलिनॉमियल सिस्टीम यूज केली होती, पण कार्ल लिन्नियस नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही सिस्टीम सांगितली पहिल्यांदा. ती कधी सांगितली तर 1753ला सांगितली. 1753. आणि स्पेसिस प्लॅन्टॅरम हे नाव लक्षात ठेवा. या पुस्तकामध्ये स्पेसिस प्लॅन्टॅरम नावाच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा कार्ल लिन्नियसने बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम सांगितली. कार्ल लिन्नियस च्या ह्या बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमनुसार काय आहे की सनफ्लॉवरचं बॉटॅनिकल नेम किंवा तो बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय आहे तर हेलियांथस ॲनस. इन अबव हेलियांथस इंडिकेट्स द जीनस and second word anus denotes name of species. आपण बघितलंय की स्पेसिस जे आहे ते बेसिक युनिट आहे. स्पेसिस ग्रुप ऑफ स्पेसिस मिळून जीन होतात, म्हणजे जेनेरिक नेम्स म्हणलं आहे, जीनस. मग ते हेलियांथस ॲनस हे असं सनफ्लॉवरचं नाव आहे, जे की बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. कोणी सुचवलं तर कार्ल लिन्नियसने. आता बघू बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमनुसार एखाद्या गोष्टीला नाव देण्याआधी त्याचे काही रूल्स आहेत. त्या रूल्सनुसार त्याला नाव दिलं जातं. तर काय आहे? नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ 2 लॅटिन आणि ग्रीक वर्ड्स. ते जे नाव आहे, आपण आता जे बघितलं वर हेलियांथस ॲनस, हे 2 नाव आहेत वेगवेगळे. तर हे जे पहिलं नाव आहे ते जीनस आहे आणि दुसरं स्पेसिस. तर हे दोन्ही लॅटिन आणि ग्रीक वर्ड्सचं कॉम्बिनेशन आहे. नंतर काय दिलं आहे? जेनेरिक इपिथेट इज अ सिम्पल नाउन. इट शुड कम फर्स्ट अँड बिगिन विथ द कॅपिटल लेटर. ते जे जेनेरिक नेम आहे, जेनेरिक म्हणजे जीनसचं नाव, पहिलं हेलियांथसचं, हे जेनेरिक आहे, त्याचं जो पहिलं लेटर आहे तो कॅपिटल असेल. जसं की वरी दिलं एच, हे कॅपिटल आहे, हे वालं हे एच कॅपिटल आहे. नंतर जेनेरिक नेम म्हणजे सिम्पल नाउन, इट शुड फर्स्ट बिगिन विथ द कॅपिटल लेटर. स्पेसिफिक इपिथेट इज अ डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह विच शुड कम लेटर अँड बिगिन विथ द स्मॉलर लेटर. हे जे सेकंड नेम आहे ते स्मॉलर लेटर आहे. त्यानंतर सायंटिफिक इपिथेट मस्ट बी अंडरलाइन्ड सेपरेटली इफ हँड रिटन अँड मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक्स. म्हणजे काय? जेव्हा आपण हे टाईप केलं जाते तेव्हा हे इटॅलिकमध्ये लिहितात. म्हणजे इटॅलिक म्हणजे थोडंसं तिरकस असते, बाकी काही नाही. जेव्हा प्रिंट केलं जातं तेव्हा टाईप केलं जातं तेव्हा हेच नाव इटॅलिकमध्ये लिहितात, आणि जेव्हा हेच नाव आपण हाताने लिहितो त्याला अंडरलाईन करतात. म्हणून असं रूल आहे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमचा. जेव्हा प्रिंट केलं जातं तेव्हा इटॅलिकमध्ये लिहितात, आणि जेव्हा हाताने लिहितात तेव्हा त्याच्याखाली अशी अंडरलाईन देतात.
आता बघू. द जेनेरिक अँड स्पेसिफिक इपिथेट शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर्स अँड मोर दॅन 13 लेटर्स. म्हणजे जेनेस आणि स्पेसिसचं जे नाव आहे ते 3 लेटरपेक्षा कमी असू नये आणि 13 लेटरपेक्षा जास्त असू नये. हा एक रूल आहे त्याच्यामध्ये. युजली द नेम ऑफ ऑथर हू नेम्स अ प्लांट ऑर ॲनिमल इज ऑल्सो रिटन इन फुल ऑर अब्रिव्हिएटेड फॉर्म आफ्टर सायंटिफिक नेम. तर काय दिलं आहे की एखाद्या प्लांटला किंवा ॲनिमलला नाव दिलं असेल तर त्याच्या शेवटी, त्या नावाच्या शेवटी त्याचा उल्लेख असेल. जसं की इथे यल दिलं आहे. यल म्हणजे काय? लिनियससाठी. तर लिनियस हा एक सायंटिस्ट आहे. आता बघू कार्ल लिनियसनी जे काही क्लासिफिकेशन केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं, तर ते फक्त न्यूट्रिशनच्या बेसिसवर केलं होतं की ते मायग्रेटरी आहेत की सेडेंटरी आहेत. मग ते जे क्लासिफिकेशन आहे ते ब्रॉड नव्हतं, फक्त किंगडम ॲनिमलियासाठीच होतं. ते न्यूट्रिशनच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं होतं फक्त ॲनिमलियासाठी. मग किंगडम प्लांटी पण आहे ना त्याच्यामध्ये. मग प्लांट्सविषयी त्याचा विचारच नव्हता केला तेव्हा. मग हे क्लासिफिकेशन थोडंसं कुठंतरी गडबड वाटत होती त्यांना. मग काय झालं, हे काही क्लासिफिकेशन व्यवस्थित नव्हतं म्हणून R.H. व्हिटाकर यांनी 5 किंगडम सिस्टीम सुचवली. ह्या दिस सिस्टीम शोज फायलोजेनेटिक रिलेशनशिप. ह्या सिस्टीममध्ये एक फायलोजेनेटिक रिलेशनशिप दिसून येते बिटवीन ऑर्गॅनिझम्स. तर ते 5 किंगडम सिस्टीममध्ये कुठले किंगडम आहेत? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम ॲनिमलिया. आपण बघणार आहेत हे एक्सप्लेनेशन प्रत्येकाचे. हे कोण आहे? R.H. व्हिटाकर. आता आपण हे 5 किंगडम सिस्टीम बघूया कुठली कुठली आहे ते. याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, प्लांटी, फंगाय आणि ॲनिमलिया. त्याच्यापैकी किंगडम मोनेरा आज बघू. किंगडम मोनेरामध्ये काय? इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनि म्हणजे एक, सेल्युलर म्हणजे सेल, एक सेल असलेला ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. म्हणजे प्रिमिटिव्ह स्टेजचे सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. जेव्हा ते ॲनिमल्स तयार होत होते तेव्हा ते सुरुवातीला एकदम प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये होते, त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स असं काही गोष्टी नव्हत्या. मोनेरा इन्क्लूड्स युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. दे आर ओमनी प्रेझेंट. म्हणजे काय? ओमनी म्हणजे काय? पूर्णपणे. यांच्यामध्ये पूर्ण म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये फॉर्म होण्याची कॅपॅसिटी होती. दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट विच आर नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बिंग्स. म्हणजे ते सगळीकडे राहतात, जिथे लिव्हिंग बिंग राहू शकत नाहीत त्या ठिकाणीसुद्धा मोनेरा आपल्याला आढळू शकतात. फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स अँड किमोऑटोट्रॉप्स. फोटो ऑटोट्रॉप्स आणि किमोऑटोट्रॉप्स म्हणजे काय? फोटो म्हणजे काय? फोटॉन म्हणजे सूर्य, सनलाईटपासून स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात. ऑटोट्रॉप्समध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. कशापासून? फोटॉन म्हणजे सनरेजपासून. ऑटोट्रॉप्स म्हणजे अन्न तयार करणे. किमो म्हणजे काय? केमिकलपासून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बट मेजॉरिटी आर हेट्रोट्रॉफिक. पण काय? जास्तीत जास्त जेवढी मोनेरा आहेत त्याच्यापैकी जास्तीत जास्त दुसऱ्यावर अवलंबून राहतात. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, ते जगण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहतात. These organisms do not have well-defined nucleus and DNA exists as a simple double-stranded circular single chromosomal. त्यांच्यामध्ये जो DNA आहे तो सिंगल आणि डबल स्टँडर्ड आहे. सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम आहे कॉल्ड न्यूक्लिओइड. हे जे सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम आहे ना त्याला न्यूक्लिओइड असं म्हणतात. आणि मोनेरामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल असतं, त्याला प्लाझमिड असं म्हणतात. एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट त्याला प्लाझमिड असं म्हणतात. सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन विच इज पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड. पेप्टिडोग्लायकॉन
कुठलाही असा मोठा शब्द दिसला ना की त्याला जनरली फोडायचं, म्हणजे त्याला फोडून लक्षात येतं आपल्याला की बाबा हे पेप्टी हा एक वेगळा शब्द आहे आणि ग्लायकॉन हा वेगळा शब्द आहे. ह्याचा मिळून पेप्टिडोग्लायकॉन झाला. पेप्टी म्हणजे काय, 5, आणि हा ग्लायकॉन म्हणजे ग्लुकोज. तर ह्या पॉलिमर ऑफ शुगर अँड अमायनो ॲसिड्स ह्याच्यापासून हा पेप्टिडोग्लायकॉन असा तयार शब्द झाला आहे. मुनिरामध्ये काही मेम्ब्रेन्स नसतात, म्हणजे जसं की मायटोकॉन्ड्रिया नसतो, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि ह्या गोष्टी नसतात. रायबोसोम्स आर स्मॉलर इन साईज दॅन युकॅरियोटिक सेल. The mode of reproduction in Monera is asexual or with the help of binary fission or budding. Very rarely sexual reproduction in by conjugation method. ह्या गोष्टी कंजुगेशन मेथड, सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण ह्या पुढे बघणारच आहोत. मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इंटू 4 ग्रुप्स. त्यांच्या शेपवरून बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन केलं आहे. बॅसिलस, कोकस, स्पिरियम आणि विब्रिओ. स्पेरिकल जे बॅक्टेरिया असतात त्यांना कोकस असे म्हणतात. रॉड शेप्ड जे असतात त्यांना बॅसिलस. तर कॉमस टाईप किंवा किडनी शेप्ड त्याला विब्रिओ असं म्हणतात. स्पिरिकल बॅक्टेरिया असतात त्याला स्पिरुलम. ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाईड ॲज अर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. म्हणजे एखादा बॅक्टेरिया किती जुना आहे त्याच्यानुसार तो अर्कीबॅक्टेरिया. अर्की म्हणजे जुनी गोष्ट, युबॅक्टेरिया म्हणजे इव्होल्युशन झाल्याच्या नंतर आलेले बॅक्टेरिया. आता बघू अर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. अर्कीबॅक्टेरियामध्ये काय दिलं आहे, अर्कीबॅक्टेरियामध्ये आपण बघितलं अर्की म्हणजे ही गोष्ट जी आहे ना, एवढा शब्द जुन्या गोष्टीशी रिलेटेड आहे, म्हणजे खूप पूर्वी. आणि बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे खूप पूर्वीपासून असलेले बॅक्टेरिया. दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम द अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत ते दुसऱ्या बॅक्टेरियांच्या कम्पेअर म्हणजे ह्यांचे सेल्स वेगळे असतात. मग दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट हेन्स टर्म्ड ॲज एक्स्ट्रोमोफिलीज. म्हणजे त्या ठिकाणी लिव्हिंग बिईंग्स किंवा दुसरे बॅक्टेरिया जे जगू शकत नाहीत त्या ठिकाणीसुद्धा हे अर्कीबॅक्टेरिया जगतात. म्हणजे हे काय आहे तर एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम म्हणजे काय, एखादी टोकाला गेलेली गोष्ट एक्स्ट्रीम. आणि एक्स्ट्रीमोफिलीज म्हणजे एखाद्या जिथं नॉर्मल जीवजंतू जगू शकत नाही तिथंसुद्धा हे बॅक्टेरिया जगतात, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणलं आहे. दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रिएटर. आता व्होल्कॅनिक क्रिएटर म्हणजे जिथं ज्वालामुखी आहे, जिथं कुठली तरी लिव्हिंग बिईंग म्हणजे जिवंत राहू शकेल का, त्या ठिकाणी अर्कीबॅक्टेरिया जिवंत राहतात. आणि ते सॉल्टी लेक्समध्ये सुद्धा ते असतात, हॉट स्प्रिंगमध्ये सुद्धा ते असतात. Their ability to withstand such a hostile environment speaks of their capacity to survive in a very severe condition. Bacteria that can withstand high salinities are called halophiles. म्हणजे काय, ज्या ठिकाणी जास्तीत जास्त सॅलिनिटी आहे, जिथं जास्त सलाईन वॉटर आहे, मग त्या ठिकाणीसुद्धा तिथं जगतात. त्याला हॅलोफाईल्स आलं म्हणलं. हॅलो म्हणजे सलाईन. हॅलो हा शब्द सलायनिटीशी रिलेटेड आहे. आणि थर्मो म्हणजे टेम्परेचर रिलेटेड आहे. म्हणजे जिथं जास्त सॅलिनिटी आहे तिथं हॅलोफाईल्स. थर्मो म्हणजे जिथं जास्त टेम्परेचर आहे तिथंसुद्धा ते बॅक्टेरिया जिवंत राहतात, म्हणून त्यांना थर्मोफाईल्स असं म्हणलं आहे. अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ मेथॅनोजेनिक bacteria found in gut of ruminant, and these bacteria helps in production of methane and biogas plant. आता बघू युबॅक्टेरिया. These are commonly referred as true bacteria. They have a cell wall of peptidoglycan. They are found as autotrophs and heterotrophs. तर हे काय आहे, जगात जेवढे काही बॅक्टेरिया आहेत त्याच्यापैकी युबॅक्टेरियांनाच खरे बॅक्टेरिया असं म्हणतात. बाकीचे ज्या आहेत त्यांच्यामध्ये काही गोष्टी कमी आहेत किंवा काही म्हणून त्यांना बॅक्टेरिया म्हणून म्हणता येत नाही डायरेक्टली. हे बॅक्टेरिया जे आहेत ते ऑटोट्रॉप्स पण आहेत आणि हेटेरोट्रॉप्स पण आहेत. म्हणजे स्वतःच्या जीवावर जगतात. हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा मग दुसऱ्याच्या अन्नावर जगतात, दुसऱ्याच्या जीवावर म्हणू शकतो त्याला. द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक
क्लोरोबियम ग्रीन सल्फर बॅक्टेरिया GSP अँड क्रोमॅटियम आणि किमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. हे जीव बॅक्टेरिया आहेत ते जास्तीत जास्त मल्टीसेल्युलर असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स आहेत. फिलामेंटस फॉर्म लिव्हिंग इन फ्रेश वॉटर, म्हणजे त्यांच्यामध्ये शेपटीसारखं काहीतरी एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामुळे ते वॉटरमध्ये मूव्ह होऊ शकतात. नंतर ते फ्रेश वॉटरमध्ये राहतात. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलिनजिनस शीथ, म्हणजे त्यांच्या बॅक्टेरियाच्या वर एक प्रकारची कव्हरिंग असते, त्याला म्युसिलिजिनस असं म्हणलं आहे. शीथ म्हणजे कव्हरिंग. द जेनेटिक मटेरियल इन टिपिकल प्रोकॅरियोटिक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटीन xanthophyll आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. फिलामेंट्स शो हेटेरोसिस्ट विच हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. तर हे काय आहे तर क्लोरोफिल ए, बी आणि कॅरोटीन हे बॅक्टेरियामध्ये आहेत, पिगमेंट्स आहेत. नंतर काय दिलं आहे हे आपण बघितलं, हा जो पॅराग्राफ आहे तो ऑटोट्राफ्सचा आहे. तर आता बघू हेटेरोट्राफ्स. हेटेरोट्राफ्स आर मोस्ट अबंडंट, मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स. म्हणजे हे काय आहे तर हेटेरोट्राफ्स हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अबंडंट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत हे, आणि ते जास्तीत जास्त काय आहेत तर डिकम्पोजर आहेत. कुठलेही जेव्हा प्राणी पक्षी जेव्हा मरतात, मेल्याच्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होतं, तर ते कोण करतं तर हे हेटेरोट्राफ्स बॅक्टेरिया करतात, म्हणून त्यांना डिकम्पोजर्स असं म्हणलं आहे. And known for breaking down large molecules in simple molecule or minerals. They can be anaerobe, helping in curdling of milk. म्हणजे हे बॅक्टेरिया ॲनारोबिक रेस्पिरेशन असतं. ॲनारोबिक आणि ॲरोबिक आपण ते नंतर बघू. तर इथं दिलं की हे मिल्कमध्ये असतात हेटेरोट्राफ्स बॅक्टेरिया. त्यांना लॅक्टोबॅसिलाई असं म्हणतात. दुधाचं देहामध्ये रूपांतर होतं, कशामुळं होतं तर ह्या बॅक्टेरियामुळं होतं. कुठल्या बॅक्टेरियामुळं होतं? लॅक्टोबॅसिलायमुळं होतं. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन कुठल्या बॅक्टेरियामुळे होतं? ॲझोटोबॅक्टरमुळे होतं. अँटीबायोटिक प्रोडक्शन कुठल्या बॅक्टेरियामुळे होतं? स्ट्रेप्टोमायसिसमुळे होतं. कंपोस्टिंग आणि डिग्रेडिंग ऑइल आपण काय बघतोय? बॅक्टेरियाविषयी बघतोय. युबॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया, आणि हे कशाचा भाग आहे? किंगडम मोनेराचा भाग आहे. आता बघू, हे एक स्ट्रक्चर दिले सायनोबॅक्टेरिया, नॉस्टॉक. सायनोबॅक्टेरिया ह्या बॅक्टेरियाच्या वर हे शेत आहे बघा, म्हणजे एक प्रकारचं कव्हरिंग दिलं आहे, असं हे कव्हरिंग आहे. ह्याला काय म्हणलं आहे? म्युसिलिजिनस शेत, आणि याच्यावरचं कव्हरिंग आहे, तर हे हेटेरोबॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया नॉस्टॉक. आता मायकोप्लाझ्मा. These are smallest of living forms. They do not have cell wall. Many forms are pathogenic. They are found resistant to common antibiotics due to the absence of cell wall. यांच्यामध्ये सेल वॉल नसते आणि खूप कमी छोटे असतात, हे खूपच जास्त छोटे असतात मायकोप्लाझ्मा. तर आपण बघितलं किंगडम मोनेरापर्यंत. आता ह्याच्या पुढे किंगडम प्रोटिस्टा बघू.